चला 3 प्रोजेक्टचं तुमच्या हाऱ्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करतो शेतामध्ये हे तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता चला मी तुम्हाला दिवसभर शेतीत काय काय कामं करतो ना हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो. बरं, सगळ्यात आधी तर बिझनेस पार्टनरला उच्चलम प्लॉटवर घेऊन आलो, सोबतच नळी आथरायची त्याला जे सामान लागत ना ते पण घेऊन आलो. आता आपल्याला प्लॉटून ही नळी जेवढी आथरी ना तेवढी पूर्ण शेतापर्यंत न्यायची. बरं, म्हणजे आपल्या विहिरीपर्यंत न्यायची आहे, कारण की आपण आपल्या प्लॉटवर हैवाना मुरुम उतरलेला ना तर त्याला पाणी देऊन सगळं जिरी नाही मुरुम म्हणून राहिलो मी. 650 फूट नळी आथरली ना तर थोडे जेंड पण मारायचे होते आणि ह्याच कंपाऊंड लांबे पार्टनर मध्ये सगळं पूर्णपणे लावून घेतली नळी. कुछ देर की खामोशी थी, कुछ देर खामोशी नंतर शेवटी पाणी आलं. म्हणजे आम्हाला कष्टाचं फेळ भेटलं एवढं उन्हात आणायचं काम केलं तर. आता ह्या आतल्या मुरमाला पाणी लावून द्यायचंय. नंतर ऊसाचा रस घेतला थंड, थोडं बसलत नाही तर सरकार म्हणे पळती म्हणे शेतात गव्हाचं मशीन आलं ना आपलं गहू काढायचंय. म्हणलं आता आलंच ना मशीन तर उरलेला 2 प्लॉट मधलं सगळं गहू काढून घेऊ. गहू काढायचं मशीन माझ्या क्लासमेटचं काय नीट बसून देत नाही, काय नीट जगून देत नाही पोरबी. ते पावसामुळे थोडा गपला झाला होता ना त्याच्यामुळे हे पाडलेलं जे गहू होतं ना 2 प्लॉट राहिले होते त्याच्यात यांचं एक भोंग खराब झालं होतं. मग असं पत्तर लावून जुगाड केला आणि सगळा गहू खाली उतरून घेतला ट्रॅक्टर मध्ये. नंतर मी स्वतः तुमचा इट्स हॅरी मशीन घेऊन निघालो डायरेक्ट दुसऱ्या प्लॉट मध्ये दुसरा गहू काढायला. सरकारच्या आणि हायकोर्टच्या आदेशानुसार सगळा दुसऱ्या प्लॉट मधला गहू काढून घेतला. परत त्याच पत्राच्या जुगाडमध्ये सगळा गहू आपल्या ट्रॅक्टर मध्ये खाली उतरून घेतला आणि त्यानं म्हणलं जाय बाबू आता धन्यवाद तैलोय मोठे. कसं हे फ्लेक्स फक्त आम्ही शेतकरीच करू शकतो आणि ते बी यंग जनरेशन. बरं, जेवढ्या ट्रॅक्टर मधला गहू होता ना सगळा घरी टाकून आलो म्हणजे शेतात आलो परत. आणि कोणी काय म्हणता आता का वाऱ्या काही काम करीत नाही शेतात, मायच्या सोयऱ्या खरायची दुनियात नाही राहिली आता. बरं, बॅचचं नियोजन सांगतो तुम्हाला कसं चालू आहे आपलं. तर आपल्या जवळपास शेड मध्ये 85,000 आळे नाही हे चौथ्या मोडवरती बसलेला आहे. बरं, चौथा मोड असतो पूर्ण 48 घंटेच्या. 48 घंट्यामध्ये ज्या आळे नाही पूर्णपणे सापासारख्या कातीन सोडत असते. आता काऊन सोडतात हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांगतो ना, तुम्ही फॉलो करून घ्या ना, ताण घेऊन मी असल्यावर